नमस्कार. चहा घेता घेता सहजच सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाचं प्रमाण चांगल्यापैकी आहे आणि त्याच्याच बरोबर व्हायरल एपिडेमिक्सचंही प्रमाण आहे. व्हायरल एपिडेमिक्स आहेत, पोट दुखणं आहे, थोडे थोडे डायरियाज आहेत आणि त्यामुळे आपल्याला आपलं आरोग्य जर नीट ठेवायचं असेल तर आपल्याला ते जपायला पाहिजे. झाल्यानंतर पाहू, आत्ता भिजून मजा करूया, नंतर पाहू, या पद्धतीचं करणं हे नेहमीच त्रासदायक ठरू शकतं. तसं आजही मला सांगावसं वाटतं, की तसं करू नये. कारण त्यांनी वेळ तर मोडतोच, विकनेस येतो. कारण सध्याचे जे व्हायरल फीव्हर्स आहेत, त्याच्यामध्ये घसा दुखणं आणि ताप येऊन 1-2 दिवसात दुसऱ्याच दिवशी नाहीसा होणं आणि त्याच्यानंतर बराच काळ विकनेस राहणं, घसा दुखणं आणि काही दिवसानंतर खोकला येणं आणि खोकला बराच दिवस चालणं, अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आजारपणं दिसतायत आणि त्यामुळे हा व्हिडिओ हा आजच्या एपिडेमिक्सच्या दृष्टीने बेतलेला आहे. त्यामुळे पहिली गोष्ट आपल्याला करायला पाहिजे त्या म्हणजे आपलं पाणी. आपलं जे पाणी आहे ते चांगलं पाहिजे. सध्या म्युनिसिपालिटीचं पाणी जरी चांगलं येत असेल, तरी सुद्धा या एपिडेमिकच्या दृष्टीने एक छोटासा बदल करणं आवश्यक आहे. तो म्हणजे पाणी उकळून प्यायचं. जरी स्वच्छ असेल, जरी आपलं फिल्टरमधलं पाणी असेल, तरी सुद्धा पाणी उकळायचं. पाणी उकळण्याने त्याच्यावर वेगळे संस्कार होतात, अग्नीचे संस्कार होतात आणि त्याचा परिणाम अतिशय होतो. हे पाणी उकळायचं म्हणजे काय करायचं? सरळ अर्धं उकळेपर्यंत अर्धं उडून जाईपर्यंत उकळायचं. 5 लिटरचं 2.5 लिटर. मग हे पाणी याला पाण्याचा काढाही म्हणतो आम्ही. हा पाण्याचा काढा जो आहे, हे पाणी तुम्ही बाटलीवर फ्रिजमध्ये ठेवलं तरी चालेल आणि दिवसभर किंवा 2 दिवस सुद्धा ते पाणी चांगलं टिकतं. तर ज्या वेळेला प्यायचं त्यावेळेस हे पाणी प्या. त्यांनी 2 गोष्टी होतील. एक तर ह्याच्यामध्ये पाण्याबरोबर अग्नीचा संस्कार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या पाण्याने भूक लागते, पचन सुधारतं आणि ताप येऊन गेल्यानंतर सुद्धा पचन संस्था पुन्हा नॉर्मल आणण्यासाठी हे पाणी उपयोगी पडतं. त्याशिवाय इम्युनिटी सुधारण्यासाठी आणि पाणी पचायला हलकं होण्याच्या दृष्टीने सुद्धा हे पाणी उपयोगी आहे. ते इम्प्युरिटीज किंवा त्यातले बॅक्टेरिया हे नाहीसे होण्यासाठी एवढ्या प्रमाणात उकळणं हे तर उत्तम आहेच. पण त्याचे इतरही फायदे खूप जास्त आहेत. त्यामुळे या पद्धतीचं पाणी सध्या वापरणं हे खूप चांगलं आहे. जर एवढा वेळ नसेल, तुम्हाला तेवढं जमणार नसेल, तर निदान 1/4 किंवा एकदा उकळायला लागल्यानंतर 5 ते 10 मिनिटं उकळेल. घड्याळ लावून 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं पाणी उकळायचं आणि मग ते पाणी प्यायचं. हे उत्तम आहे. आणि त्याच्यात आणखीन एक गोष्ट करू शकतो, की ते उकळत असेल त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीतरी चांदीचा चमचा, चांदीचं नाणं किंवा असं काहीतरी त्याच्यामध्ये उकळायला ठेवायचं. त्यामुळे ते सिल्वर आयन्स असतात, तेही आपल्याला या इन्फेक्शन्स पासून दूर ठेवण्यासाठी मोठं सहाय्य करतात आणि त्याचा उपयोग खूप आहे. त्यामुळे हे या एपिडेमिक्समध्ये आपण पाणी सुधारूया. कारण आता श्रावण आहे आणि श्रावणामध्ये हा पाऊस लागलाय. श्रावणामध्ये क्षणात येते शरद शिरवे, क्षणात फिरून येऊन पडे, ही गोष्ट नाहीये. श्रावणाच्या अंताला श्रावण संपत आलाय आणि त्यावेळेला हा प्रचंड पाऊस संपूर्ण महाराष्ट्रावर पडतोय आणि त्यामुळे आपल्याला आपल्या पोटाची, आपल्या स्वास्थ्याची ही काळजी घ्यायलाच पाहिजे आणि त्याचा हा सोपा साधा उपाय आहे. नक्कीच आपण करू. त्यामुळे आजच्या घरगुती टिप्समध्ये आणि आजच्या या डिजिटल फॅमिली फिजिशियनच्या या संवादामध्ये एवढं पुरेसं आहे नाही. जय जय रघुवीर समर्थ.